आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची. भूजच्या राजघाटके बंधूंची गगन भरारी. अथर्व नौदलात तर शंभूराज हवाई दलात बनले अधिकारी. खटाव तालुक्यातील भूत येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार असलेले प्रकाश प्रल्हादराव राजघाटके यांचे अथर्व व शंभूराज ही दोन्ही मुले भारताच्या सैन्यदलात एअरमन पदी रुजू झाल्याने तरुणांसमोर एक वेगळा आदर्श उभा राहिला आहे. एकीकडे उच्च शिक्षण घेऊनही चांगल्या नोकरीच्या शोधात भरकटणाऱ्या तरुणांची संख्या वाढत असतानाच बुधगावच्या राजघाटके बंधूंनी मात्र आपला प्रचंड आत्मविश्वास, महत्वाकांक्षा व जिद्दीच्या जोरावर आपल्या जीवनाचे स्वप्न अल्पावधीतच प्रत्यक्षात उतरवले आहे. योग्य दिशा, ध्येय निश्चिती आणि त्यानुसार वाटचाल करण्याचे सातत्य असल्यावर आपल्याला ध्येय हमखास गाठता येतं, याचा वस्तुपाठच या दोन्ही बंधूंनी तरुणांसमोर निर्माण केलाय. थोरला बंधू असलेला अथर्व प्रकाश राजघाटके हा जून 2023 मध्ये भारतीय नौदलात एअरमन म्हणून दाखल झाला. सध्या तो विशाखापट्टणम येथे कर्तव्य बजावत असून त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून शंभूराज प्रकाश राजघाटके यांनीही इंडियन एअरफोर्समध्ये गगन भरारी घेतली आहे. 9 डिसेंबर 2025 रोजी शंभूराजची इंडियन एअरफोर्समध्ये एअरमन म्हणून निवड झाली. मे 2025 मध्ये झालेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये पात्र ठरल्यानंतर फिजिकल व मेडिकलमध्ये दोन्ही टप्पे यशस्वीरित्या पार करून डिसेंबर 2025 मध्ये शंभूराज भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाला. खटाव तालुक्याला सैनिकी क्षेत्राची मोठी परंपरा असून या तालुक्यातील बुध या गावात अधिकारी व सैनिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याच परंपरेमध्ये राजेघाटके परिवारातील हे दोन युवक दाखल झाल्यानं बुध ग्रामस्थांकडून मोठा आनंद व्यक्त होत आहे. अथर्व हा शंभूराज या दोघांचे इयत्ता 4थी पर्यंतचं प्राथमिक शिक्षण बुध गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं असून 5वी ते 7वी पर्यंतचं शिक्षण जिल्हा परिषद केंद्र शाळा राजापूर या ठिकाणी झालंय. 8वी ते 10वी पर्यंतचं शिक्षण बुध येथील श्री नागनाथ विद्या मंदिरात झाला. अथर्वने 12वी विज्ञान शाखेतून पदविका संपादन केल्यानंतर इंडियन नेव्हीमध्ये जाण्याचा निर्णय पक्का केला आणि हेच ध्येय निश्चित करून 2023 मध्ये तो नौदलात देखील दाखल झाला. आपल्या भावाचं मार्गदर्शन, आई वडिलांची शिकवण सोबत घेऊन धाकटा मुलगा शंभूराज यानं देखील इंडियन एअरफोर्समध्ये दाखल होण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी वाणिज्य शाखेची पदवी पूर्ण करतात त्याचं अविश्रांत मेहनत घेऊन इंडियन एअरफोर्समध्ये अलौकिक यशाला गवसणी घातली. आपल्या आई वडिलांचा, गुरुजनांचा व मार्गदर्शकांचा विश्वास सार्थ ठरवत या दोन्ही राजेघाटके बंधूंनी मिळवलेल्या या यशाचं आज समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची.